माझा स्वार्थ असा आहे की मुलाच्या नंतर अकॅडमिक चाइल्ड जे असतात आमचे ते PhDचे विद्यार्थी असतात. आम्ही त्यांना मुलासारखं समजतो, बहुतेक तेही मला वडिलासारखंच समजतात. पण असं आहे की बऱ्याच वेळा मी माझ्या विद्यार्थ्यांच्या नावाने ओळखला जातो. हे भगवानचे गाईड, हे अशोक चव्हाणचे गाईड, संधीकर एक होते, आता रिटायर होऊन हे संधीकरचे गाईड. माझं दुर्दैव इथपर्यंतच नाही, माझ्या बायकोच्या नावाने मला ओळखतात. म्हणून मॅडम ह्या पत्रिकेत बघितलेलं चौधरी बोलणार आहे परदेशी, तेव्हा असं वाटलं की आता काहीतरी वेगळंच ऐकायला मिळणार. घरी तेच ऐकतं, बायकोच्या नावाने हे समाज परिवर्तनाच्या दिशेने मी सांगतो. हे जसे मोठे आहेत तशी माझी बायको सुद्धा वयाने 2 वर्षांनी होती. आणि समाजाचा विरोध पत्करून लग्न केले, टाळ्या घेण्यासाठी नाही. आणि आमच्या इतकं माझ्याकडे तितकं स्वातंत्र्य आहे हे लोक तळमळीने बोलतात. आता दुसरा विषय मी मुद्दा काढला, सायन्सच्या लोकांबद्दल थोडंसं नाराजी व्यक्त केलेली आहे. सायन्सचे लोक प्रयोगशाळेत राहत नाही. आज सायन्सचे लोक प्रयोगशाळेत राहिले असते तर एकेकाळी कापसाला 5 ते 6 बोंड येणारा कापूस आज कापसाच्या झाडाला 500 बोंड येतात. हा सायन्सचा माणूस शेतकऱ्याचा विचार करतो, हा माणूस कामगाराचा विचार करतो. आमचं सिंगल सेल ईस्ट म्हणून आहे फंगस, त्याच्यावर संशोधन केल्यानंतर असं दिसून आलं की जगातलं सगळं अल्कोहोल ते सिंगल सेल ईस्ट तयार करते. जगाचं सगळं अर्थशास्त्र त्या ईस्टमध्ये आहे. हे बॉटनिस्टनी लॅबमध्ये काम करून सिद्ध केलेलं आहे. आता मला आणखी 2 गोष्टी होत्या. आजच्या कार्यक्रमामध्ये 2 वाघमारे होते, सुधारणी एक BS वाघमारे आले नाहीत, पण 2 वाघमारेच्या मी काय बोलायचं. पण भगवान वाघमारेबद्दल जेव्हा मी थोडासा अर्थ केला की भगवान म्हणजे सर्वोत्तम संस्कार कर्माचे प्रतीक. प्राचार्य शिर्कीवाडीचे प्राचार्य गेले का, त्यांचं भाषण ऐकताना मला शिवाजीराव भोसलेची आठवण झाली. त्याच शैलीत बोलत होते. मॅडमचं भाषण ऐकल्यानंतर एक रागिणी जशा असतात त्या तळमळीच्या आहेत, त्या कार्य केलेल्या आहेत चित्रामध्ये तेच आहे. कुमार सरांचे खूप लेख वाचले, त्यांना आज प्रत्यक्ष ऐकायला मिळालं. बाकी तुम्ही हे सगळे मंडळी, आज मला हा वेगळा परिचय अवघडल्यासारखं झालं मला. कारण मला वाटलं होतं बॉटनीचे विद्यार्थी असतील, सगळे बॉटनी शेतकरी असतील, आपलं ज्ञान त्यांच्यासमोर पाजळता येईल, त्यांना समजेल. घडलं वेगळंच. मला जे बोलता येते यांना समजत नाही आणि यांना जे पाहिजे ते मला बोलता येते. पण कुठेतरी दुवा आहे असं मला वाटतं. माझे गाईड प्रोफेसर KP देशपांडे कम्युनिस्ट होते, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जेवढे PhD झालेले आहेत एकही ब्राह्मण न घेता आमच्यासारख्यांना त्यांनी PhD दिली. आणि आमच्यासारखे म्हणजे काय सुरेबाज नाही, ज्याच्या घरी शिक्षक एकही शिक्षण नाही त्याला शोधून आणायचे, त्याला भाकरी द्यायचे, सहारा द्यायचे, हे करायचे. आणि अशा गोष्टीतून आम्ही तयार झालेलो. समाजाशी बांधिलकी होती ह्या विषयात आणि तोच वसा घेऊन आम्ही पुढे गेलो. तो वसा घेऊन पुढे गेलोय. माझे किती विद्यार्थी सांगायचा उद्देश नाही, माझ्याकडे 28 विद्यार्थ्यांनी PhD केली. म्हणून मी केव्हा केव्हा
मी स्वतःला विठोबा समजतो. युगे 28 उभा विटेवर, ह्या सगळ्याला कामाला लावून हे सगळं काम करत असताना निस्तब्धपणे कमरेवर हात ठेवून उभा राहून पाहायचं मुकादमासारखं. म्हणून माझं नाव मुकादमही असेल. फक्त काम करतात का नाही एवढंच पाहायचं. त्यांच्या विचारात फेरबदल करायचा नाही. ते थेरी जी मांडतात ती त्यांची स्वतःची असायची. फक्त मार्गदर्शन, तुम्ही ह्या चुकीनं जाऊ नका, खाली पडा. इकडे जाताना मला जसा हात येतात का नाही पण तसं इकडे तिकडे पडू नका म्हणून हात कमरेवर ठेवून यांच्याकडे लक्ष द्यायचं. तेवढंच काय ते मला पुण्य मिळालं. पुण्यही म्हणता येईल म्हणजे कार्य. पण हे वेडे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी मला देवासारखं समजतात. मी म्हणलं अरे देव नाही. आणि जे काय असेल ते तुमच्यामध्ये जे आहे ना, आम्ही आमच्या गुरुला एवढंही करू शकलो नाही. आज मी 16 वर्ष रिटायर झाल्यानंतर हे मला बोलवतात, माझे 4 शब्द ऐकतात. काय वेळेपण आहे. असा हा भगवान अकॅडमिकली चाइल्ड, दुसरे एक संघर्ष या ग्रंथाबद्दल बोलायचं तुमचं करावं तेवढं अभिनंदन कमी. खूप सुंदर लेख सर. तसं मला लेख मॅडमच म्हणाले वाटतं. मी का आले येते. भगवान तर माझा नेहमीचाच होता. वेगवेगळे झालेले आहे ते इथपर्यंत माझी तब्येत होते. पण या ग्रंथ जेव्हा वाचला, ग्रंथातले लेख जेव्हा वाचले, मला ह्या लेकरातून आज कळालं. अरे मला जायला पाहिजे. प्रवांना म्हणलं मी किती आजारी असेल मला घेऊन चला. हे जे केले ना अजरामर आहे. आम्ही एकांगाने पाहत होतो की बॉटनीच येत असेल, पण अरे बॉटनीच्या व्यक्तीच बरंच काही येतं. आणि माझ्यापेक्षा कितीतरी पटीने त्याला उंच मानणारे हा समाज बघून मला तर घाबरून आला. ही तुमची कमाई, ही तुमची कमाई, ही जपा. परत सगळं गोड बोलत लोकांनी तुमच्या प्रॉपर्टी बद्दल बोललेलं आहे, त्याचा राग मानू नका. बोलू द्या, बोलणारे बोलतात. आपल्याला जे करायचं ते करायचं. कारण त्या येणाऱ्या भाड्यातनं तुम्ही माहीत आहे तुम्ही समाजसेवा करणार आहात, त्यांना काय माहिती. फक्त 4 मजली बिल्डिंग दिसते, पण तो पैसा समाजासाठी देणार हे त्यांना कुठं माहिती. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे जे निगेटिव्ह आहे त्याच्याकडे कधीच पाहायचं. हे गुरु म्हणून मी तुम्हाला सांगतो. संघर्ष हा प्रवाहाप्रमाणे एका ठिकाणी पाणी साचले की डक्क होतं. सतत वाद राहिला, संघर्ष आखेच्या तळागाळापर्यंत गेला तर त्याला संघर्ष म्हणतो. मी माझ्यापुरता, माझ्या भावापुरता, चुलत भावापुरता, मित्रापुरता, हे स्टॅग्नन्सी आहे. स्टॅग्नन्सी उद्योग ना. सतत नदीप्रमाणे व्हा. नदीच्या काठावर जे इतके गावं आहेत त्या सगळ्यांना तुमच्या ज्ञानाची चळवळीचं कर्माचं जे काय आहे ते मिळू द्या. आता त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल थोडक्यात सांगतो, कारण हेही सांगायला पाहिजे. बाकी सगळ्यांनी सांगितलं. कोण बोलले की भीती वाटते, ते असं करतात, ते हे करतात, ते करतात. संशोधनाबद्दलही सांगतो. आपण जे अन्न खातो, अन्नधान्य, दुर्दैवाने त्याच्यामध्ये एक ॲफ्लॉटॉक्सिन नावाचं विष असतं. ते कसं विष असतं, शेंगदाणे खाता खाता एक शेंगदाणा त्याला काय म्हणतो खऊट लागतो. तो खऊट कशामुळे लागतो तर त्याच्यामध्ये एक बुरशी वाढते आणि ती बुरशी विषारी करते त्या. आणि ती बुरशीयुक्त तशा प्रकारचे शेंगदाणे, तशा प्रकारचा आता अशा प्रकारचा खऊट पदार्थ ॲफ्लॉटॉक्सिन म्हणतो आम्ही त्याला. एक टॉक्सिन, फंगल टॉक्सिन, ते सगळ्या सीडमध्ये असते. आपण जे जे अन्न खातो, आज WHO चा रिपोर्ट आहे, माझा नाही, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आपलं एकही फूड मटेरियल आपण जे खातो ते इट इज नॉट फ्री फ्रॉम ॲफ्लॉटॉक्सिन. फक्त आपल्याला त्या ॲफ्लॉटॉक्सिन पचवण्याची शक्ती यायला लागली म्हणून जगायला लागलो.
आपण DDT सुद्धा पचवायला लागलो. म्हणून ह्या आपल्या टॉक्सिनवर माझ्या ग्रुपने जे 28 विद्यार्थ्यांनी संशोधन केलं आहे, ह्या कामावर केलेलं आहे आणि कोणत्या प्रकारे आपल्या तेव्हा तयार होते, त्यांना कसं कंट्रोल करायचं, किती प्रकारे असायचं आणि ह्या संशोधनावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. म्हणून हा सगळा मानाचा मुद्रा त्यांच्या टोकात पाहिजे. मी फक्त पाठीमागे कमरेवर हात ठेवून उभा राहणारा एक मुकादम आहे. याच्या पलीकडे माझा रोल नाही. ही चळवळ पुढे नेण्यासाठी माझ्या डोक्यात ही कल्पना अशी आली, हे सगळे लेख जे तुमच्या फिलॉसॉफीमध्ये बिलीव्ह करतात अशा लोकांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या बायकांना परीक्षा ठेवा आणि त्याच्यावर पेपर काढा आणि महिलांतर्फे एक, मुलांतर्फे एक, मॅट्रिकच्या ह्या लोकांमध्ये जो पहिला दुसरा येईल त्यांना चांगलं बक्षीस द्या. 5,000, 10,000, 15,000. तर ह्या पुस्तकाचं वाचन होईल. लिहून चालत नाही, ती वाचल्या गेलं पाहिजे. त्या मोबाईलच्या काळातून तुम्हाला जर विद्यार्थ्यांना काढायचं असेल तर अशा प्रकारच्या स्पर्धा घ्या, वाचू द्या. आणि तुम्हाला एखादं प्राईज जर पाहायचं असेल 5-10 हजार तर मी माझ्या KP देशपांडे गुरुच्या नावाने सुद्धा द्यायला पाहिजे. वय आता रिटायरमेंटचं आपल्याकडेच आहे. एकच उदाहरण सांगतो. डॉक्टर चंद्रशेखर आपल्या भारताचे शास्त्रज्ञ वयाच्या 60व्या वर्षी भारतातून रिटायर झाले. तोपर्यंत त्यांनी पद्मविभूषण आणि पद्मविभूषण दोन्ही पदव्या मिळाल्या. 60व्या वर्षानंतर ते अमेरिकेत गेले. 65 पर्यंत त्यांनी प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स घेतलं आणि 70व्या वर्षी त्यांनी नोबेल पारितोषिक अमेरिकेत. म्हणजे रिटायर झाल्यानंतर काहीच करता येत नाही असा भ्रम काढून टाका. उलट रिटायर झाल्यानंतरच काहीतरी करता येतं हा भ्रम ठेवा. फक्त तुम्ही तुमच्या मानात, बहुमानात, मी नेता, मी अध्यक्ष ह्यामध्ये गुंतलात तर काही होणार नाही. फक्त अर्जुनासारखं एकच लक्ष हे ठेवून कार्य केलं तर उन्नती तुमची आहे, तुमच्याबरोबर समाजाची आहे. मला इथे बोलवणार त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद सर. अतिशय समर्पक अशा